नमस्कार मंडळी, मी तुमची दोस्त प्रियंका पाटील, टेक चडका 24/7 वर. आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे, खास करून हेल्थकेअर क्षेत्रासाठी. तुम्ही चॅट बद्दल ऐकलंय ना? तर विचार करा, डॉक्टरांसाठी आणि नर्सेससाठी पण आता तसंच काहीतरी आलंय, जिचं नाव आहे ओपन एव्हिडन्स. नुकतंच या स्टार्टअपला तब्बल $200 मिलियन फंडिंग मिळाली आहे आणि त्यांची व्हॅल्युएशन ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल, तब्बल $6 बिलियन. हे सगळं 3च महिन्यांपूर्वी झालं होतं, जेव्हा त्यांनी $210 मिलियन रेस केले होते आणि व्हॅल्युएशन $3.5 बिलियन होतं. म्हणजे बघा किती वेगाने इन्व्हेस्टर्सचा इंटरेस्ट वाढतोय या इंडस्ट्री स्पेसिफिक AI ॲप्लिकेशन्समध्ये. खरं तर हे खूप भारी आहे. पण हे ओपन एव्हिडन्स नक्की करतं तरी काय? तर हे प्लॅटफॉर्म थिंक ऑफ इट, जामा आणि न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन सारख्या मोठ्या मेडिकल जर्नल्सवर ट्रेन केलं गेलंय. म्हणजे डॉक्टरांना आणि नर्सेसना पेशंट्सवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेलं मेडिकल नॉलेज एकदम क्विकली मिळतं. अगदी चॅट जसं आपल्याला माहिती देतं तसंच. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, हे व्हेरिफाईड मेडिकल प्रोफेशनल्ससाठी एकदम फ्री आहे. हो, ॲडव्हर्टायझिंगच्या मदतीने हे चालतं. 2022 मध्ये फाउंड झाल्यापासून ओपन एव्हिडन्स खूप वेगाने वाढलंय. जुलैपासून त्यांची क्लिनिकल कन्सल्टेशन्सची संख्या जवळपास डबल झालीये, म्हणजे आता 15 मिलियन प्रति महिना. वाव, रॉकेट! या फंडिंग राऊंडला गुगल व्हेंचर्सने लीड केलंय आणि सिक्वोया कॅपिटल, क्लायनर पर्किन्स, ब्लॅकस्टोन, थ्राईव्ह कॅपिटल, को2 मॅनेजमेंट, बॉन्ड आणि क्राफ्ट सारख्या मोठ्या इन्व्हेस्टर्सनी पण पार्टिसिपेट केलंय. वन वर्ड, अमेझिंग! एकंदरीत एआयमुळे मेडिकल क्षेत्रात पण क्रांती घडतीये. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी प्रियांका पाटील, टेक तडका 24/7 साठी. भेटूया पुढच्या अपडेटसोबत. तोपर्यंत टेक सॅव्ही रहा. जिन जिन.